कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रुक इथं शक्तीपीठ महामार्ग विरोधी जनजागृती सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेची सुरुवात नांगर पूजनानं झाली. यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी या महामार्गाचा शेतकऱ्यांना काहीही फायदा नसल्याचं सांगितलं. जनतेला खड्ड्यात घालून 86,000 कोटी रुपयांचा शक्तीपीठ महामार्ग बांधायचा हा सरकारचा डाव आहे. शेतकऱ्यांना विचारलं नाही, संमती घेतली नाही आणि पोलीस बंदोबस्तात सक्तीनं जमीन ताब्यात घेतली जाते. किंमत सरकार ठरवतं आणि शेतकऱ्याला न्यायालयात दादही मागण्याचा अधिकार नाही, अशी दुरुस्ती आधीच करण्यात आली आहे. त्यामुळे गट तट विसरून सर्वांनी शक्तीपीठ महामार्गाला एकवटून विरोध करूया, असं आवाहन शेट्टी यांनी केलं. शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवून त्यांची थडगी बांधून विकासाचे मनोरे उभारायचे असतील तर सरकारनं सावध राहावं, अन्यथा आम्ही तुमची थडगी बांधू, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी दिला. सुरुवातीच्या काळामध्ये सगळे तुमच्या बरोबर होते, खून देणार नाही म्हणत होते, पण हळूहळू एका एकाचा विरोध मावळायला लागला. काही जण म्हणाले विकासाला कसा विरोध करायचा, कुणाचा नाही विकास, कुणाचा विकास, तुमचा विकास कुणाचा. ज्याने आम्हाला घडवलं ते आमचे गुरु शरद जोशी सांगायचे, विकासाला आम्ही कधी विरोध करत नाही, पण शेतकऱ्याची थडगी बांधून त्याच्यावर जर का विकासाचे मनोरे बांधणार असाल तर आम्ही तुमची थडगी बांधल्याशिवाय सोडणार नाही, हे लक्षात ठेवा. 86,000 कोटी रुपये खर्च करायचे आहेत, त्यातनं ठेकेदार पोसायचे आहेत, त्यातनं राजकीय नेत्यांना पोसायचं आहे, आमदारांना पोसायचं आहे, खासदारांना पोसायचं आहे, मंत्र्यांना पोसायचं आहे आणि सरकारी अधिकाऱ्यांना पोसायचं आहे आणि जनतेला खड्ड्यात घालायचं. त्यासाठी यांना 86,000 कोटी रुपये खर्च करायचे. 27,000 एकर जमीन जाणार आहे. अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक यांचे जर का विचार केला तर साधारणपणे एका शेतकऱ्याची सरासरी अर्धा एकर जमीन आपण धरू, म्हणजे जवळपास 50,000 शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरवून तुम्ही रस्ता करणार आहात. मी देवाचा भक्त आहे, मला एक सांगा, कुठला देव असा सांगतो 27,000 कुटुंबाचं वाटोळं करा आणि माझ्याकडे यायला भक्तांना रस्ता करून द्या म्हणून? सांगेल कुठला देव? यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पवार, बाळासाहेब पाटील, विक्रम पाटील, समीर शिरसे, अविनाश पाटोळे यांनीही मनोगत व्यक्त केली. सभेला हनुमंत पाटील, तानाजी बगदूम, नामदेव भराडे, शिवाजी पाटील, सचिन शिंदे यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.